ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक 15 मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाण्यातील वागळे इस्टेट विभागातील कियारा बँक्वेट हॉल येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याला ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के, ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकरे, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, वागळे विभागातील माजी नगरसेवक विभाग प्रमुख एकनाथ भोईर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मार्गदर्शन केले आहे। केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकासात्मक योजना, ठाणे शहरातील पायाभूत सुविधांचा विकास आणि महायुती सरकारच्या कामगिरीचा आढावा घेत कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार करावा असं आवाहन नेत्यांनी केलं आहे। शिवसेना, भाजप, रिपाई, रिपब्लिकन सेना, महायुतीचे उमेदवार सुरेश कांबळे, यज्ञा भोईर, अनिता यादव, अमित जयसिंग सरैया या सर्व उमेदवारांच्या समर्थनार्थ हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमादरम्यान उपस्थित नेत्यांनी उमेदवारांचा परिचय करून देत त्यांना मोठ्या मताधिकांनी निवडून देण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलंय। मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये या मेळाव्यामुळे आनंदाचे आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी प्रभाग क्रमांक 15 मधील शिवसेना, भाजप, रिपाई, रिपब्लिकन सेना व मित्रपक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। महायुतीचा मेळावा होता, तो संपन्न झाला आणि एवढ्या मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत की हा महाविजय जो आहे तो त्यांनी आजच अधोरेखित केला आहे। अशा प्रकारची ताकद या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांची उपस्थित होती। साधारणपणे स्थानिक निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं काही होतं, मनमुटाव होतो, अनेक जणांच्या इच्छा आकांक्षा असतात, परंतु एकदा महायुती म्हणून लोकांसमोर आम्ही जेव्हा जातो त्यावेळेला मतदार जो आहे तो निश्चितपणे धनुष्यबाण आणि कमळाच्या पाठीच आशीर्वाद देतो, त्यांनाच सहकार्य करतो आणि त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न केला। त्या प्रयत्नाच्या पलीकडे सुद्धा काही लोक जर उभे राहिले तर महायुतीचा एक व्यापक अशा प्रकारचा जो अजेंडा आहे त्या अजेंडाच्या पाठीशी, विकासाच्या अजेंडाच्या पाठीशी निश्चितपणे मतदार उभे राहतील। संजय राऊत यांचा कोणीच माणूस बिनविरोध आला नाही, त्याच्यामुळे त्यांनी बोलणं हे स्वाभाविक आहे। आणि दुसरं म्हणजे त्यांचं निवडणुकीच्या आधीच त्यांचे पाय सरकारला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा नरेटिव्हच असतो, मग ठाणा आहे, ड्रग्सचं आहे। आणि संजय राऊतांना हे माहिती नाही आहे की ठाण्यामध्येच आम्ही हुक्का पार्लर मुक्त, ड्रग मुक्त ठाणे ही चळवळ मोठ्या प्रमाणात चालवली आणि त्याला यश देखील मिळालेलं आहे। परंतु संजय राऊत तिकडे टेबल खुर्चीमध्ये बसून काहीतरी बोलत असतात आणि अशा प्रकारची टिप्पणी करत असतात। बघा, जे निवडून आलेले आहेत ते प्रबळ होते, ते नक्की निवडून येणारे होते आणि त्याच्यामुळे समोरच्यांनी जर विड्रॉ केलं असेल तर हा काही लोकशाहीचा गळा घोटला वगैरे असं काही नाही। 15 मध्ये महायुतीचे उमेदवार उभे आहेत। यज्ञा भोईर आहे, अमित सरैया आहे, सुरेश कांबळे आहेत आणि अनिता यादव यांच्या प्रचारार्थ हा मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलं होतं। आणि आपण पाहताय शिवसेना, भाजपा, महायुतीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रचंड प्रमाणात या ठिकाणी उपस्थिती आहे। सगळ्यांनी एकत्र काम करून चारही उमेदवाराला निवडून आणण्याचं आव्हान या ठिकाणी मी करीत आहे। दोन्हीकडून या विभागामध्ये शिवसेनेची पण काही बंडखोर आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे सुद्धा बंडखोर आहेत। भारतीय जनता पार्टीचे जास्त बंडखोर आहेत, त्यामुळे आज पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमले होते आणि ज्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे, ज्या पद्धतीने एकत्र आहेत, त्यामुळे या प्रभागामध्ये विजयी माळ नक्कीच या उमेदवारांच्या गळ्यात पडणारे शिक्कामोर्तब झालेले आहे। संजय राऊत यांच्याकडे काही राहिलेलं नाहीये, त्यांचे उमेदवार त्यांना सांभाळता येत नाहीयेत, उमेदवार करता माणसं मिळत नाहीत, आयरेगैरे पकडून आणतात, त्यामुळे त्यांनी काही आमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करू नये। थोडासा एक होतो, कारण समजा आमची आय डी जर कोणी वेगवेगळे वापरत असतील, काल माननीय BJPचे आमदार माननीय निरंजनजी डावकरे यांच्या आय डीवरनं एक हे आला होता, 3च उमेदवारांचे फोटो त्या ठिकाणी टाकलेले होते। त्यात 3च उमेदवारांचे फोटो त्या ठिकाणी टाकले होते आणि त्यामुळे मला ते बोलावं लागलं, कारण असा जर प्रकार घडला तर मग माझ्या कार्यकर्त्यांनी मला अनेक पोस्ट टाकल्या गेल्या, तर असा प्रकार जर वाढण्यात होत असेल तर आपण प्रचार का करायचा? तर मी कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला,
बाबा ठीक आहे चुकून झाली असेल आणि त्यांनी तो आय डीवरनं पोस्ट ताबडतोब काढून टाकली तर आम्ही त्यांना फोन केला, सांगितलं अशा प्रकारचा पोस्ट करू नका, केला तर कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण होईल. त्यामुळे नेत्यांनी सुद्धा व्यवस्थित आपले आय डी चालवणारा जो कोणी असेल त्याला सांगायला पाहिजे आपण महायुतीमध्ये आहोत, महायुतीच्या उमेदवारांचे या ठिकाणी फोटो चारीचे चारी आले पाहिजेत. अगदी चूक नेत्याने केली ती कार्यकर्त्याला भोगायला लागते. त्यामुळे उमेदवारांना कुठेही नुकसान होऊ नये म्हणून मी त्यांना सर्वांना सांगितलं. अनक्के वगैरे वगैरे हा मी कधी कोण स्वतःला मानत नाही. कार्यकर्ता म्हणून ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता म्हणून आम्हाला लोक मानतात आणि कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय. बरोबर हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या तालमीत आम्ही तयार झालेलो कार्यकर्ते आहेत. शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही काम करतोय आणि त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी नवख्या नाही आहेत, कारण आम्ही 365 दिवस काम करत असतो. त्यामुळे निवडणुका या आमच्यासाठी काही नवख्या नाही आहेत. तुम्ही आपण पाहिलं माझी पत्नी एकता भोईर ही बिनविरोध निवडून आली. आता लोकांनी काही आवाज उडवल्यात, हे झालं ते झालं, परंतु तुम्हाला एक सांगतो कामाची पोच पावते म्हणून निवडून आलेले आहेत. कारण आम्ही केलेला विकास, आम्ही केलेले लोकांची मन जिंकलेले जे विषय आहेत त्यामुळे समोरवाला पक्षाचा कुठलाही उमेदवार तिच्यासमोर उभा राहण्यास सुद्धा धरजवला नव्हता. अगदी 2 अपक्ष होते त्यांनी स्वतःने मागे घेतले, कारण त्यांना आम्ही कोणाला सांगायलाही गेलो नाही, कोणाला फोनही नाही केलेले. परंतु त्यांना माहिती आहे की एकता भोईरची काम करण्याची पद्धत, त्यांच्याबरोबर असणारा एकनाथ भोईर हा सुद्धा यांची काम करण्याची पद्धत आणि दिघे साहेबांचा आणि शिंदे साहेबांचा आशीर्वाद यामुळे त्या दोन्ही उमेदवारांनी मागे घेतले. पण आता तुम्ही पाहतोय, आम्ही अनेक बातम्यांमध्ये पाहतोय, ऐकतोय का लोकांना आम्हीच दाखवलं, आम्हाला एकालाही दाखवा कोणी आम्हीच दाखवलेलं आहे. ही निवडणूक ही पारदर्शकतेने होते. ज्या ठिकाणी समोर उमेदवार येत नाही, कुठल्या पक्षाची हिंमत झाली नाही ते विचार करा तुम्ही. अपक्ष उमेदवारांचा तर काय विषय येतोय, पक्ष सुद्धा उमेदवारी भरू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ पक्षाला कळलेला होतं इतर पक्षांना या ठिकाणी काही खरं नाहीये. कारण गेल्या वेळेलाही एकताभर 10,000च्या विनिंग लीडने निवडून आली होती. तर यावेळेला काय होईल, त्यामुळे त्या लोकांनी आपल्या उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत. परंतु विरोधकांना दुसरं काही सध्या हत्यार नाही आहे. आणि या ठाणे शहरामध्ये आज ठाणे शहरात शिवसेनेचा बालेकिल्ला होता, बालेकिल्ला राहणार. काल दिघे साहेबांचं वर्चस्व होतं, आज शिंदे साहेबांचं या ठिकाणी आहे. आज महायुती एकत्र आहे. अगदी देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब एकत्र हातात हात घालून काम करतात. त्यामुळे या ठिकाणी त्यांचा भोपळाही फुटणं फार मुश्किल आहे. त्यामुळे विरोधकांकडे राहिलेलं नाही आणि म्हणून ते चुकीच्या प्रकारे अफवा प्रचार सुरू आहेत. पण कोणीही त्या प्रचाराला बळी पडणार नाही. आणि जे होत आहे ते लोकशाहीनेच होत आहे, लोकशाहीच्या विरोधात कुठलंच होत नाही. आणि शिंदे साहेबांचं काम करण्याची जी पद्धत आहे ही विरोधकांनी मानून घेतली पाहिजे. हा माणूस काम करतो.